नुकतीच काही वेळापूर्वी अचानकपणाने एखादं आभाळ आपल्यावर कोसळावं अशी बातमी समजली. या राज्याचे कर्तव्यदक्ष नेतृत्व सलग 5 वेळा ज्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्रीपद अतिशय नेटकेपणानं सांभाळलं, राज्याच्या तरुणांच्या मनामध्ये वेगळं स्वतःच्या स्पष्टोक्तेपणानं एक स्थान निर्माण केलं, अशा आदरणीय दादांचं दुःखद निधनाची बातमी समजली आणि काळजाला चीर पडणारी घटना आपल्या आयुष्यामध्ये घडली अशी जाणीव झाली. ज्या कुटुंबाच्या बरोबर सातत्यानं मी माझ्या वडिलांसह 50 वर्ष राजकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत कुटुंबातल्या सारखं आम्ही जगलो, वाढलो, असा एक कुटुंबातला प्रमुख गेल्याची जाणीव या निमित्तानं झाली. पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. नुसत्या कुटुंबावरच नाही, तर राज्यावरच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या जाण्यानं राज्याची, देशाची फार मोठी हानी झालेली आहे. मी व्यक्तिशः साळुंखे पाटील कुटुंबियाच्या वतीनं आणि लाखो दादा प्रेमींच्या व्यक्तीनं या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. दुर्दैवानं असा प्रसंग दादांच्यावर श्रद्धांजली वाहण्याचा येईल असं कधीही मनामध्ये वाटलेलं नव्हतं, परंतु शेवटी ईश्वराच्या इच्छेपुढे